नीकी डोका काला, नीकी तोंड बकवास. बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात इरिनानं घराचा निरोप घेतला. बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका परदेशी सदस्यानं घरात एंट्री केली होती आणि ती म्हणजेच इरिना रुडाकोवा. मात्र चौथ्या आठवड्यात आता ती इव्हिक्ट झाली आहे. त्या घरातून बाहेर जातो त्या सदस्याचं नाव आहे इरिना. घराच्या बाहेर आल्यानंतर इरिनानं आपल्या खास आठवणी देखील शेअर केल्यात. बिग बॉसच्या घरात टास्क सगळ्या बोलते हो इट्स इंडिव्हिज्युअल गेम, पण इंडिव्हिज्युअल गेम नाही आहे, ये ग्रुप गेम. दॅट्स वाय as much as I could understand the task, I execute. You could see it's for task. असा. मैं नहीं छोड़ दूँ. नीकी डोका काला, नीकी तोंड बकवास. बरं झाले नॉमिनेट. ते होते निकी आता ती एका सदस्याला हा मग मी पण सदस्य आहे. मग ती माझ्या ग्रुप मध्ये आधीपासून नव्हती, ती ऍड ऑन झाली. फालतू ऐकून घेणार नाही मी. नाही बोलायचं आता. हा तुझ्या पण हातात बोट आहेत ना, तोंडात घाल. आणि माझं हृदय विल गो टू आली उमलून माझ्या दा. तर पुढे इरिनानं वैभव चव्हाणला तिचं बेस्ट फ्रेंडही म्हटलंय. प्लीज आणि किती आभारी आहे, खूप आभारी आहे माझं टीचर. माझा बेस्ट फ्रेंड इज वैभव. कसली क्यूट रे, कशी बोलली. इतके क्यूट नको बोलू, ते प्रेमात पडणार तुझे. हा मुलगा. आणि माझ्यासाठी खूप आभारी आहे सगळ्या महाराष्ट्र माणूस. माझा आत्मा, माझं हृदय ऑलवेज विथ यू. खूप आभारी आहे पूर्ण महाराष्ट्र. तर आता चौथ्या आठवड्यात इरिना घराबाहेर गेली आहे. मात्र घरात प्रचंड गदारोळ पाहायला मिळतोय. तेव्हा आता पुढच्या आठवड्यात नेमकं काय होणार आणि आणखीन कोणती नवीन टीम फॉर्म होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.